पोरं धोका देत नाही, धोका नाही देत, मिळतच नाही तर धोका कोणून देते? आता कीर्तन डोकं खाजावलं तरच कळत नाही तर कळत नाही. ए पोरीनो, तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही, तर तुम्ही ही गोष्ट सांगा त्या कोणाला? आईला तर सांगू शकत नाही, बापाचा तर वारा लागून देत नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार कोणाला? करेक्ट, असा खोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला, हा मैत्रिणीला. मग ही गेली ती मैत्रिणीला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला, ए प्रियकर मी निवडला, आमचं दोघांचं जमलं. मग त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रसाच्या दुकानात नेलं, मी 9 ग्लास ऊसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते, आणि रस पेल्यावर मला कळलं ह्याच्याकडे पैसे नाही. मग त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि मला रस पाजला. मग मला अंदाज आला, जो मला रस पाजण्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू. हा शकतो, म्हणून मी त्याच्या प्रेमात पडपड बोला ना, मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही पडून टिंबुर्णीला आलो, तिथं येऊन एका दुकानात कामाला राहिलो, तिथं मला बाळ बोला ना झालं, आणि त्यानं मला आता पिसवायला सुरुवात. जेवढ्या जेवढ्या पुरी मूर्ख पोरांसंग प्रेम करून गेल्या तेवढ्यांची जिंदगी अशीच गेली. कारण मुली कधी ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही, कधीच नाही. मुलीचं वैशिष्ट्य आहे, मुलगी भंगरीच पोरावर प्रेम करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. थोडा गाण्यात हसला, मिशा बिशा काढल्या, बी लागली पोर त्याला, आणि पोर काम काय करतं, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नट पाहते का तुझ्या डोळ्यात. आता ही पडली तिच्या प्रेमात, कोण बॉम्बात, इच्छा कोणच्या मनाच्या, आणि ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला का माझा प्रियकराने धोका दिला. आता तिची मैत्रीण कोण आहे तुम्हाला काय माहिती? मी सांगितली तरच माहिती. तिची मैत्रीण कोण आहे माहिती का? माया. आता हा सगळा तमाशा कोणी केला? मायेनं. नाही तर आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता समजा मुलगा मला आहे, माझ्या बरोबर माझा काय संबंध? त्याचा भांग वेगळा, माझा भांग वेगळा, त्याचं बोलणं वेगळं, माझं बोलणं वेगळं, त्याचं राहणं वेगळं, माझं राहणं वेगळं, त्याची आवड वेगळी, माझी आवड वेगळी, त्याचं जाणं वेगळं, मरणं वेगळं, संचित वेगळं, हे ज्याचं त्याचं वेगळं. मग कोणाचा कोणाशी संबंध काय? पण गुतावला आपल्याला कोणी? मायने. आणि हे गेली मायेला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला ग. मग काय झालं? नपुसक निघला ग. ती म्हणली, अगं बाई तुझा तरी नपुसक निघला, मला तर नवराच नाही. लय बारीक आहे का बरं का? कोणला? मायेला. मायेला नवरा नाही, पण ती म्हणती, मायेला म्हणती कोण? इच्छा. का ग तुला नवरा नाही, मग तू काम काय करते? माया कोण म्हणती? इच्छा. कोणला? हा असं फिट ऐकलं पाहिजे. माया म्हणती माझं एकच काम आहे, जन्माला आलेल्या जीवाला चिटकायचं, त्याला भजन करू द्यायचं नाही, आणि बायका पोरात गुंतून मारायचं, हाच माझा धंदा. हा त्याला फक्त जन्माला यायचं, मोठं करायचं, नोकरी लावायचं, बायको करून द्यायची, पोरग पैदा करायचं, पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळी हिटर फिटर एअर वाफे चिंगळ्या कांदे गोण्या बकर अंडे लटणं पळपट उकडी उशी तव्हा नदी. आणि हे काम कोण करते? माया. आता इच्छा काय म्हणली तिला ऐका टाळकरी. इच्छा म्हणली तू किती जरी नाटक केले तर कलियुगात तुला मारण्याचं औषध आहे.
अय आहे कोणला? मायेला मारायला, मायेला मारायचं औषध आहे काय? भजन. भजन जर भजन जर केलं तर माया मरल. येणे माया झाड तुट, हरी हरी माया मारायचं एकच औषध आहे भजन. मग हे कोण सांगती? इच्छा. पण ना माया काय म्हणली माहिती का? मला मारू द्या ग, मी घाबरत नाही. माझी 16 पोर आहेत, भजनच करून देणार नाही. मला नवरा नाहीये पण मला पोरं किती आहेत? 16. आणि 16 पोरं साधूलाही संपून टाकतील. तर तुझा काय विषय? ही म्हणली तुझे पोरं कोण कोण आहे? माझा पहिला पोरगा माहितीये तुला कोण आहे? एक मी 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 आणि जगातल्या सगळ्या माणसांना मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन? मी नसलो तर चाल कोण म्हणेन? मी महाराज आहे, तू पागल आहे. तू महाराज नाहीये, तू पांडुरंगाचं लेकरू आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. तुझे वाचून काय आले? माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे बाई. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर जमीन इकून आलाय म्हणल्यावर इकडं काय मी म्हातारीचा त्या मायेचा पहिला पोरगा कोण? मी. आता किती ऐकायचे? 16. 1 मी, 2 तू. तू तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. आणि तू कुणाशी जरी संसार केला ना, सुखी होणार नाही. अरे तिचं ऑपरेशन झालंय, तिला 3 पोरं झाले. तुला पागल मिळालं का? 1 मी, 2 तू, 3. त्या बाबळीपासून या बाबळी पोच ही काढली अख्खी यकीन. पण तू जिरीन, तू जिरावली नाही ना. मी म्हणा बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? मी, तू, तुझ, माझ. किती झाले? हे 4 पोरं कोणची आहेत? बस. आता किती राहिले खाली? 12. त्यातला पहिला पोरगा प्रत्येकाच्या शरीरात काम. बलात्कार कोण करतो? काम. आणि कामानं काय केलं? धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा.
काय डीजे लावायची गरज. मायेचा पहिला पोरगा आहे काम, ते 4 आहेतच. 2 क्रोध. आणि या भैया देशमुखांच्या वाढदिवसाला पहिलं ऐका, राग जरा आकळा. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहे एवढं ध्यानात ठेवा. आता जर एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंद्रिकर भोकस, मुकशील तो. इंद्रिकर काय एका झापडीच्या गडी नाही, पण ते 6 लाख खर्चायचे कवा. पाया पडतो वाढदिवसाला, राग आकळा. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. खून काय, मर्डर काय, कशासाठी करायच्या, काय संग न्यायचंय तुम्हाला, कशाला मारामाऱ्या. आणि मारामारीचं कारण काय, कटका दिला, डिफर का दिला. आणि आता या आठवड्यात मारामाऱ्या का म्हणे, तो त्या गटाचा आहे, तो ह्या गटाचा आहे. अरे ते बिचारे गुन्ह्या गोविंदानं राहतात, इळभर माईकवर काही बोलू, पण किती सिस्टमॅटिक आहे का हो का चू. माईकवर बोलून लोक नादी लावून सीझन काढून घेऊन संध्याकाळी निवांत बसतात. ते त्यांची आहे का कधी गच्ची दारादरी. आणि तुम्हालाच का किडा आला घेण्यानं, वाढायला बिडी नाही, चालला गट प्रमुख व्हायला तरी काय मारू. आहे का ते बिचारे कधी भांडत का, कशी गुन्ह्या गोविंदानं राहतात. झालं मग अजून 1-1.5 महिना गेला, सगळे एकत्र होतील. तुम्ही बस अर्ध्याला बिड्या वडीत, दरिद्री नाही तुम्हाला काहीच वाटत नाही. बरं जाऊ द्या, तुमची सर्वसामान्य कार्यकर्त्याची दिल्लीत काय किंमत आहे सांग. चल मी तुला विमानाचं तिकीट काढून देतो, तू जाऊन ये. तुला कोण राम राम घालतो एवढं पाहू दे मला. मग आपल्यात कशाला कच्च्या धरता एकमेकाच्या, आपल्याला कशाला मारामाऱ्या करता. आपल्याला एका गावात राहायचंय, एका घरात राहायचंय, हे क्षणिक आहे, आपल्याला आयुष्य काढायचंय. हे कोण सांगितलं तुम्हाला हे कुठं नाही करायला. आणि काय तुमची किंमत आहे मला सांगा. झाली 2 गटात मारामारी, किती पैसे देईल तुम्हाला त्यांनी. तुम्ही भरमिष्ट आहे का. दरिद्रवाणी जगायचं, कसं बी काही बी जगायचं. करो आपल्या माणसाचे रक्ताचे नाते तोडायचं काय काम आहे. काय क्षणिक आहे हे सगळं, हे सगळं क्षणिक आहे. कोण खातं तुम्हाला नंतर. काय तुमचं मार्केट आहे मला सांगा. तुझी बायको तुला शधी देईल, तू गाव सुधरतो. तुम्हाला सुधारत आहे का काही. अहो महाराज आता बोलू नये, तळतळी ती ह्या गटातटाने गावांचं एवढं वाटोळं केलंय महाराज का 10वी सुद्धा पार्टीवर आहे सध्या, मौती सुद्धा पार्टीवर आहेत. काय माणसांच्या नित्या बसाड्यात. ते बिचारे लोक कसे गुन्ह्या गोविंदानं राहतात. आहे का हो का सू. 114 सभा ऐकल्या तुम्ही 1.5 महिन्यात. एखाद्या सभेत दूध शब्द ऐकला का. दूध ऐकलं नाही. शेतकरी नाही, महागाई नाही, शिक्षण. मग तुम्ही ऐकलं काय. माझी एक इच्छा सांगतो सुरेश भैयाच्या वाढदिवसाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा. आणि आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. आता
पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार हा माणूस काय म्हणत होता. आपल्या माणसांनी आपल्या दुश्मनी केलीच नाही पाहिजे. तुमचं काय मत आहे? कशाला दुसऱ्यासाठी? काय फायदा काय तुम्हाला? रक्ताचे नाते तोडायचे. बरं हे जाऊ द्या, टिमुरनी शहर आहे हे, खेड्यात इतकी वाईट राजकारण आहे मला तुम्हाला पटणार नाही, पण थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही इतके गट कारणीभूत झाले गावात. रडला तो भाऊ, माझ्या मुलीचा साखरपुडा झाला, मुलगी एकच होती मला, माझ्या भावाने माझ्याशी बोलायचं नव्हतं पण आशीर्वाद द्यायला यायला लागत होतं. आणि पोरगी रडली हो, माझा बापन माझा चुलता मला सारखाच आहे, माझ्या चुलत्याने माझ्या पाठीवर फक्त आशीर्वादाची थाप टाकायला लागत होती. इतका क्रोध आपला वाढलाय. कुठं चाललोय आम्ही? जीवन लय क्षणिक आहे महाराज. मी कीर्तन संपल्यावर घरी जाईल याची गॅरंटी नाही, आणि तुम्ही उद्या सकाळी पाहालच एकमेकाला याची गॅरंटी नाही. तुम्ही इतके हलकट वागता कशासाठी? आहे तो दिवस मजेत घालवा. तुमचं काय मत आहे? काय ना भांडण, कशाला मारामाऱ्या? सगळी एका देवाची लेकरं आहेत. आयुष्य दिलंय तेवढं गुन्ह्या गोविंदानं घालवा, नाही तर सगळ्यांना मारायचं. मग तुम्ही असे चाळे करता कशासाठी? आणि फक्त तुम्हाला लोकांनी मानावं म्हणून तुम्ही लोकात भांडण लावता. काय धर्म कळतो तुम्हाला? काय धर्म कळतो? काय एकट्याने खिंड लावून धरली तर त्या खिंडीचं नाव पावन खिंड झालं. तुम्ही 2-2 महिन्याला इकडे तिकडे पळता आणि तुम्ही माझ्या प्रभूचा इतिहास सांगता आम्हाला. लाज वाटते का तुम्हाला सांगायला आम्हाला इतिहास? जीवन संपवलं पण खिंड अमर केली. जीवन तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कोणाचे भोंगे घेऊन बोंबलत हिंडता आणि तुम्ही आम्हाला माझे प्रभूचा इतिहास सांगता. तुम्ही सांगता का तानाजीचा इतिहास आम्हाला? त्यानं त्याच्या मुलाचं लग्न बंद केलं, तुझ्या पोराच्या लग्नाला अख्या गावाला पेटे बांधले. तुम्ही सांगता मला? अरे तुम्ही 3 गोष्टीच्या पुढे कधी जाऊ शकत नाही: सत्ता, संपत्ती आणि मान. तुम्ही जाऊ शकत नाही पुढं. हो, तुम्ही आजचा अभ्यास करा. आज किती तारीख आहे? 12 तारीख आहे. 2,500 रुपये क्विंटल गहू आहे आणि 9,000 रुपये क्विंटल गव्हाचं भोसे. गौंडा गौंडा काय म्हणते तुम्ही त्याला? कोंडा 9,000 रुपये क्विंटल आहे. आणि गहू 2,500 रुपये क्विंटल आहे. आज 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 27 रुपये दूध आहे, 30 रुपये किलो खाद्य आहे. 27 रुपये लिटर दूध आहे, 30 रुपये किलो खाद्य आहे आणि पिशवीतलं दूध 70 रुपये लिटर आहे. सुधारत तुम्हाला? तुम्ही सुधारणारे का मला संपवणारे? तुम्हाला काय झालंय काय नाही? 18 महिने पाणी भरायचंय. 18 महिने. एक वाफा कोरडा राहिला तर माणसं खंदून दंड करून पाणी नेतात. आणि ऊस तोडणारा आपल्याला विचारितोय कोणत्या कोपऱ्यात पिटू. वाऱ्याच्या सोयीनं पिटू. आम्ही सगळं पेटव वय मोकळा. आम्ही सक मारली 18 वर्ष, खतं घालायची, पाणी घालायचे 18 महिने, आणि तुम्ही आमचा ऊस आम्हाला विचारता कुठून पेटवायचा? सगळे ऊस कसे नेले? अरे पाप केलेत का आम्ही तुमची काही? आयुष्यभर आम्ही काळ्या आईची सेवा करायची, बायका पोरं उपाशी मारायची, आणि तुम्ही आम्हाला फक्त सीझन म्हणून वापरून घ्यायचं आणि सीझन संपल्यावर सोडून द्यायचं. हा न्याय आहे का? काय समजता तुम्ही? 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ आणि 4 मत. मत मत माझ्यापुढे तुम्ही 100 पोर आता उभे करा. इथं तुम्हाला मी इथं दाखवतो कीर्तनात 93 पोर